इंडियाने 6 विकेट राखून न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं। मात्र टीम इंडियाने तब्बल 12 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली। त्यानंतर देशासह राज्यात मोठा जल्लोष करण्यात आला। मात्र सांगलीतील मिरजमध्ये या जल्लोषाला गालबोट लागलंय। विजय जल्लोष साजरा करण्यासाठी सांगलीतील मिरजेत लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते। याच वेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला आणि दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत दोन्ही गटाला पांगवलंय। दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। खरं तर एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजयाचा जल्लोष संपूर्ण देश करतो, तर दुसरीकडे मिरजमध्ये मात्र दोन गट आमने सामने भिडलेले आहेत। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय। काल खरं तर भारताने किवीला धूळ चारत तब्बल 25 वर्षाचा वचपा काढत चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं। मात्र त्याच सेलिब्रेशन दरम्यान सांगलीतील मिरजमध्ये मात्र हा संपूर्ण गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। दोन गट एकमेकांना आमने सामने भिडल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। भारताच्या विजयाचा जल्लोष करताना दोन गट मात्र त्या ठिकाणी भिडले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी सांगलीमधून आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, खरं तर देशासाठी आनंदोत्सव कालचा दिवस। भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, जल्लोष सुरू होता, मात्र याला गालबोट लागले मिरजमध्ये। नेमका हा संपूर्ण प्रकार काय? हा दोन गटामध्ये राडा नेमका का झाला? नक्कीच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळामध्ये मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये तरुण मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यांच्याकडून जल्लोष साजरा केला जात होता। फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण या ठिकाणी केली जात होती आणि जो भारताचा जो विजय आहे तो साजरा केला जात होता। परंतु याच विजयाचा साजरा केला जात असताना एक गट या ठिकाणी आला, दोन गट आमने सामने आले। त्यामुळे दोन्ही गटाकडून जातीय घोषणाबाजी सुरुवात झाली। परंतु यावेळेचा पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा होस्ट होता। पाकिस्तान होस्ट असताना देखील भारतानं ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तान विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू केली। त्यानंतर दुसऱ्या गटाकडून देखील घोषणाबाजी सुरू करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी तसेच जातीय घोषणाबाजीला सुरुवात झाली। त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आले, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। फटाक्यांची जे फटाके आहेत ते दुसऱ्या गटाच्या अंगावर फेकण्याचा प्रकार या ठिकाणी झाला। तसेच जे हिट आहे, हिट देखील उडवण्याच्या ठिकाणी प्रकार झालेला। त्यामुळे या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे मिरज शहर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी हस्तक्षेप केला। तातडीने या ठिकाणी पोलीस दाखल झाले। दोन्ही गटाला या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांनी विनंती केली, परंतु दोन्ही गट आमने सामने होते। दोन्ही गटाकडून जोरदार तणाव या ठिकाणी निर्माण झाला होता। त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला हुसकावून लावलं। या ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत देखील आता दोन्ही गटाला पांगवून लावलं। रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ मिरजेमध्ये सुरू होता। एकीकडे भारतामध्ये विजय जल्लोष सुरू असताना हा जल्लोष सांगली जिल्ह्यामध्ये देखील सुरू होता आणि मिरजेमध्ये हा जल्लोष सुरू असताना मात्र या जल्लोषाला गालबोट लागल्याचं पाहाव्यास मिळतं। नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।